तर लोहा शहरातील महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये तुम्ही जे मोर्चा काढला होता, परंतु हा आता महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा जो विषय होता त्याचं आता भूमिपूजन झालेलं आहे, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? सर्वांना सप्रेम जय शिवा. पहिल्यांदा लोहा नगरपालिकेच्या प्रांगणात असलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम 2 जुलै 2026 ला सुरुवात करण्यासाठी भूमिपूजन केलं. त्यामुळे मी पहिल्यांदा नगरपालिकेचे अभिनंदन करतो. खरं तर पुतळा बसून 2.5 वर्ष झालेत आणि लोहा कंधार तालुक्यातल्या बहुजन समाजाची भावना होती की महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसून 2-2.5 वर्ष झालेत पण सुशोभीकरण झालं नाही. त्या पुतळ्याचा अपमान होतो आहे म्हणून शिवा संघटनेच्या वतीनं अनेक वेळेला तोंडी लेखी सूचना दिल्यानंतरही नगरपालिकेच्या वतीनं पुतळ्याचं सुशोभीकरण होत नव्हतं. किंबहुना या ठिकाणचा स्थानिक आमदार हा केवळ महात्मा बसवेश्वरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा भावनेचा अपमान करायचा म्हणून तो या ठिकाणी काम करत नव्हता. त्या भूमिकेत शिवा संघटनेच्या वतीनं आंदोलनाची घोषणा केली आणि आपल्याला माहिती आहे काम सुरुवात झाल्याच्या नंतर स्थानिक आमदार प्रताप चिखलीकरनी सुरुवात झालेलं काम, लाकडं बांधलेलं काम, फालक बांधलेलं सुरुवात झालेलं काम हे बंद पाडून महात्मा बसवेश्वरांचा अपमान केला. आणि म्हणून शिवा संघटनेच्या वतीनं बहुजन समाजाच्या वतीनं 7 मे 2026 ला नगरपालिकेवर प्रचंड मोठा धडक मोर्चा भर उन्हामध्ये काढण्यात आला. हजारो अनुयायी या मोर्चामध्ये सहभागी झाले. परंतु मस्तवाल, सत्तेचा माज असलेला, पैशाचा माज असलेला, सत्तेची नशा चढलेला आमदार या ठिकाणी असल्यामुळं तो लोकशाहीच मानतो की नाही अशा प्रकारची परिस्थिती त्याच्या बोलण्यातून आली होती. कंधारला जेव्हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचा विषय त्यांनी आयत्या वेळी असाच घेतला, तिथेही मातंग समाजाला 2 गट निर्माण करून वाद निर्माण केलाच आणि पुतळ्याचं सुशोभीकरण आणि अश्वारूढ पुतळा बसवण्याच्या नावाखाली त्या ठिकाणी छोटेखानी 25 लोकांमधला कार्यक्रम घेतला आणि मोठं भाषण दिलं. त्या भाषणात प्रताप चिखलीकर म्हणाला होता की मोर्चा काढणाऱ्यांची प्रताप चिखलीकरकडे काही किंमत नाही, प्रताप चिखलीकरला मोर्चा काढल्याने फरक पडत नाही किंवा मोर्चे काढणे थांबले किंवा कोणी आंदोलन नाही केलं तरच काम सुरू होईल. डेडलाईन 15 ऑगस्ट दिली म्हणून काही काम सुरुवात होणार नाही, पुन्हा त्यांचं निवेदन आलं तर पुन्हा तारीख वाढेल, अशा प्रकारचा माज त्यांनी अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या वेळेला त्याच्या भाषणातून केला होता. त्याचा समाचार मी घेतला होताच, पण आपल्याला मी लक्षात आणून देईल की एकीकडे मोर्चे काढल्याने प्रताप चिखलीकरला फरक पडत नाही हे वाक्य जे आहे ते मस्तीतलं वाक्य आहे, लोकशाही मानत नाही असा आविर्भाव आणणारा वाक्य आहे. आणि हे वाक्य वापरणारा प्रताप चिखलीकर जेव्हा शिवा संघटनेच्या वतीनं मी 15 जुलै 2026 ला उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार सुनित्रा वहिनी पवार यांना प्रत्यक्ष भेटून मी माझं निवेदन दिलं होतं आणि सांगितलं होतं की सत्तेची मस्ती आलेल्या प्रताप चिखलीकरला आवर घाला. महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली समाजाच्या आणि महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांच्या भावनांचा अनादर हा त्यांच्याकडून या ठिकाणी केला जातो आहे. त्याला आवर घाला. 15 ऑगस्ट आम्ही मोर्चाच्या दिवशी तारीख दिलेली आहे, काम सुरू करा अन्यथा परिणामाला तयार राहा, अशा प्रकारची भूमिका मी सुनित्रा वहिनींच्या पुढे सांगितल्यानंतर त्यांना हेही जाणीव करून दिली होती की एकटा आमदार हा जरी मस्तीत असेल तर महात्मा बसवेश्वरांच्या भावनांचा, अनुयायांचा अनादर करून अपमान करणाऱ्या प्रताप चिखलीकरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तुम्ही जर आवर घातला नाही
आणि जर काम सुरुवात 15 ऑगस्ट 2026च्या अगोदर झालं नाही तर त्याचे परिणाम महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भोगावे लागतील, अशा प्रकारचं लेखी निवेदन मी सुनेत्रा वहिनी पवार यांना दिलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा वरिष्ठ म्हणून, पक्षाच्या अध्यक्षा म्हणून सुनेत्रा वहिनी पवार यांनी प्रताप चिखलीकरचे जेव्हा कान टोचले, आज 29 तारखेला पुण्यामध्ये कान टोचले की 30 तारखेला सकाळी येऊन पत्रकार परिषद घ्यावी लागली, आणि 2 ऑगस्टला महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याचं सुशोभीकरण मी नारळ फोडणार आहे अशा प्रकारची घोषणा करावी लागली. ती पत्रकार परिषद आपण बघा. एकीकडे 2 ऑगस्टला पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याचं मी नारळ फोडणार आहे असं प्रताप चिखलीकर म्हणतो आहे, आणि दुसरीकडे त्याचा चेहरा, त्याचं तोंड, त्याची बोली भाषा, त्याचा आत्मविश्वास काय सांगतो आहे ते आपल्याला सगळ्याला लक्षात येईल. आणि मग खरं तर शिवा संघटनेचा मोर्चा याची धास्ती त्यांनी घेतलेली होतीच, पण वरिष्ठांकडून कान टोचल्याच्या नंतर याचा परिणाम लोहा कंदार पुरता मर्यादित राहणार नाही, महाराष्ट्रात त्याचे परिणाम भोगावे लागतील अशा प्रकारचा इशारा दिल्यानंतर सुनेत्रावहिनी पवार यांनी कान टोचले आणि तातडीनं ही नौटंकी नंतर केली असेल की समाजाचे नेते आले, मागणी केली वगैरे. कोणताही नेता आला नव्हता, तुझे चमचे 4-5 असतील, ते म्हणजे काही समाज नाही. आणि म्हणून अशा प्रकारे आम आणण्याचा प्रयत्न प्रताप चिखलीकरनं करण्याची आवश्यकता नाही. तुझ्या पाठीमाग मोर्चा काढणाऱ्यापेक्षा 10 पट समाज पाठीमाग आहे अशी वल्गना करतोय. बेटा, तुझ्या पाठीमाग समाज नाही, तुझी जेही काही चलती आहे ती ईव्हीएम मशीनमुळे आणि पैशामुळे आहे. तीही जिरवल्याशिवाय लोकशाही, कारण लोकशाही मोठी आहे, त्याला माज आला असेल, त्याचा माज उतरायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय राज्यघटना आणि लोकशाही ही प्रबळ आहे, त्याची चिंता तू करायची आवश्यकता नाही. मी आपल्याला या ठिकाणी आठवण देईल, प्रताप चिखलीकरांनी नारळ फोडून सुशोभीकरणाचं काम सुरुवात केलं. त्यात मला खरा आनंद कशात असेल तर प्रताप चिखलीकरांनी त्याच्या आयुष्यात शिवा संघटनेच्या आणि महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांच्या धास्तीपुढं त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा माईक हातात घेतल्याबरोबर महात्मा बसवेश्वर महाराज की जय म्हणावं लागलं. इथंच खरा शिवा संघटनेचा आणि बहुजन समाजाचा विजय आहे. मस्तवाल प्रताप चिखलीकरला झुकावं लागलं, वाकावं लागलं, आणि 15 ऑगस्ट 2026 ही जी डेडलाईन दिली होती त्याच्या अगोदर काम सुरुवात करावं लागलं. यामध्ये लोकशाहीचा विजय आहे. यामध्ये जी धुंदी सत्तेची माज किंवा मस्ती डोक्यामध्ये आहे ती लोकशाहीमध्ये उतरवता येते, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल. आणि म्हणून पुतळ्याचं काम, सुशोभीकरणाचं काम सुरुवात झालं. 1 कोटीची घोषणा केलेली आहे. तिथेही काही खायचा, शेण खायचा प्रकार होऊ नये. महामानवांच्या नावावरती शेण खायचा प्रकार जर झाला तर गय केली जाणार नाही. शासनाचा पैसा आहे, काही तुझ्या घरचं सोयाबीन विकून आणलेला पैसा नाही. 1 कोटी रुपये सुशोभीकरणाला वापरले म्हणून काही उपकार करण्याची भाषा करण्याची आवश्यकता नाही. 3 टर्म आमदार आणि 1 टर्म खासदार जनतेने निवडून दिले. महामानवाचा अपमान हा सहन केला जाणार नाही. भूमिपूजन झालंय, काम ताबडतोब सुरुवात होईलच, पण जो निधी आलेला आहे तो निधी पूर्ण वापरला गेला पाहिजे. नाहीतर मी आपल्याला लक्षात आणून देईल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं कंधारमध्ये नारळ फोडलं. नारळ फोडून 2 महिने होऊन गेले तर आणखी काम सुरुवात नाही. त्यामुळे ही नौटंकी करायची सवय यांची जी आहे ती लोहा कंधारच्या जनतेला माहिती आहे. खरं तर तुमची आमदारकीची अवकात ही जनतेने ओळखलेली आहे, आणि म्हणूनच तुमच्या मतदारसंघामध्ये एकीकडे खारी खोबऱ्याचे हार घेत हिंडणाऱ्या प्रताप चिखलीकरला शरम वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. तुम्ही एकीकडे स्वतःच्या पोरीची टिमकी वाजवत असताना सत्तेच्या नशेमध्ये तुम्ही या ठिकाणी छोट्या छोट्या गावांमधल्या रस्त्यासाठी उपोषणाला बसलेल्या सरपंचाची सुद्धा दखल घेऊ शकत नाही, एवढा मास तुम्हाला आलेला आहे. म्हणून आपण या गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि म्हणून कंधारच्या लोह्याच्या जनतेला मी नम्रपणे सांगणार आहे की अशा प्रकारे 2.5 वर्ष संपत आले तरीही
लोहा कंधारमध्ये विकासाच्या नावाने बोंबा बोंब आहे. कुठेही शासनाचा निधी आलेला नाही, कुठेही नवीन प्रोजेक्ट आलेला नाही. शेतकरी परेशान आहेत. फक्त वाळूचे हप्ते वसूल करणं, 2 नंबरचे धंदे चालवणं, जमिनी हडप करणं, समाजात भांडणं लावणं, मटक्याचे दारूचे अड्डे चालवणं, यासाठी यांची आमदारकी कामाला येते आहे. म्हणून ही आमदारकी ही जनतेच्या गोरगरिबाच्या न्याय हक्कासाठी वापरली गेली पाहिजे, ती वापरली जात नाही. आणि म्हणून असा सत्तेचा पैशाचा माज दाखवणं चालू आहे. तो माज शिवा संघटनेच्या 7 मेच्या मोर्चाने उतरवलाय. समाजाच्या ताकदीपुढं सत्तेची मस्ती चालत नाही. हे जसं आपण लोकशाहीमध्ये अनेक वेळेला अनुभवलंय तसं या ठिकाणी अनुभवाला आपल्याला येत आहे. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की नगरपालिकेने काम सुरुवात केलं, स्वागत आहे. क्रेडिट कोणाला घ्यायचे जरूर घ्या, आम्हाला गरज नाही. परंतु तुम्ही काही आव आणून किंवा उपकाराची भाषा बोलण्याची आवश्यकता नाही. शासनाच्या पैशातून त्या ठिकाणी काम होणार आहे. तिथं भ्रष्टाचार हा होऊ नये ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा. सर, गेल्या 7 दिवसापासून आजमवाडी येथे रस्त्याच्या कामासाठी उपोषण चालू आहे. तुम्ही काल भेटही दिली आहे. आजमवाडी नावाचं लोहा तालुक्यातलं अत्यंत छोटस ओबीसी समाजाचं गाव आहे. आणि त्या ठिकाणच्या सरपंच आणि काही कार्यकर्त्यांनी 7 दिवसापासून उपोषण सुरुवात केलंय. स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये, हारतुरे जेसीबीनं फुलं उधळण्यामध्ये आमदार या ठिकाणी गर्क आहे. शेतकऱ्याचा विमा भेटत नाही, शेतकऱ्याला कुठला न्याय मिळत नाही, अंधाधुंदी चालू आहे. कोण्या गावाला रस्ता नाही, कुठं निधी आणला जात नाही, कोणाचं काम होत नाही, गरिबाला न्याय मिळत नाही, अशी परिस्थिती मतदारसंघामध्ये आहे. मी भेट दिल्यानंतर मला त्या ठिकाणी सांगण्यात आलं की आमदार प्रताप चिखलीकरकडेही कार्यकर्ते गेले होते. त्यांनी सांगितलं की तुमच्या गावाने मला मतं किती दिली आणि कोणी उपोषणाला बसलं म्हणून मी काम करणार नाही. हा लोकशाहीच्या विरोधातला सत्तेचा माज आहे. जसं महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये सुशोभीकरणाचा मोर्चा काढला म्हणून काम करणार नाही आणि काम बंद मी केलं नाही असं म्हणणारा कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मीच बंद केलं असं म्हणतोय, हा लबाड लांडगा आहे. आणि म्हणून या ठिकाणच्या आजमवाडी नावाच्या छोट्याशा गावामध्ये रस्ता व्हावा ही गावकऱ्यांची भावना आहे. 7 दिवसापासून उपोषण चालू असताना दखल सुद्धा घेतली जात नाही. प्रशासन सुद्धा आमदाराच्या शेतावरचं सालगडी आहे का? आणि म्हणून मी गेल्याच्या नंतर सन्माननीय पालकमंत्री अतुलजी सावे आणि ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमारजी गोरे यांचे खाजगी सचिव यांच्याशी मी बोलणं केलं, पण तिची दखल आजही त्या ठिकाणी ते घेत नाहीत. ही दुर्दैवाची बाब आहे. मी आपल्या माध्यमातून लोहा कंधार मधल्या सामान्य गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, बहुजन ओबीसी जनतेला नम्रपणे सांगू इच्छितो की एकीकडे तालुक्यात कुठलाही विकास होत नसताना उपोषण किंवा लोकशाहीतली जी आविध आहेत, ती हत्यार आहेत, ती वापरण्याच्या विरोधात मस्तीची भाषा वापरणारा हा आमदार प्रताप चिखलीकर, याची भूमिका तुम्हाला समजून घ्यावी लागेल आणि येत्या काळामध्ये याचा माज उतरवण्यासाठी जनतेने तयार राहिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे.